नमस्कार. सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांची पुणे विभागातून सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी असणारे, सर्वसामान्यांसाठी झटणारे, कर्तव्यदक्ष व धडाडीचे जिल्हाधिकारी म्हणून विजयकुमार काळम पाटील यांचं नाव घेतलं जातं. प्रशासकीय काम करत असताना 19-20 तर होतच असतं, पण सर्वच राजकीय नेत्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन सर्वांच्या कलानं प्रत्येक गोष्ट सांधत व प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसवून सर्वोत्कृष्ट काम त्यांनी आजवर केलंय. त्यांची ही कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. अशा या कर्तव्य तत्पर व कामावरती निष्ठा ठेवणाऱ्या जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांच्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे पूर्वी सर्वसामान्य जनतेला आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही असं ठिकाण वाटायचं. मात्र अलीकडच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे सर्वसामान्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांना आपलं हक्काचं ठिकाणच वाटू लागलंय. कारण जिल्हाधिकारी कार्यालय हे जणू जिल्ह्याच्या विकासाचं केंद्रच बनलंय आणि ती किमया केवळ केली आहे ते जिल्हाधिकारी वी ना काळम पाटील यांनी. सांगलीचे कर्तव्य दक्ष, कर्तबगार आणि धडाडीचे जिल्हाधिकारी म्हणून श्री विजयकुमार काळम पाटील यांची ओळख आहे. विजयकुमार काळम पाटील हे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आल्यापासून त्यांनी जिल्हाधिकारी या पदाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला एक नवे वलय प्राप्त करून दिलंय. पूर्वीचे जिल्हाधिकारी आणि विजयकुमार काळम पाटील यांच्या कार्यपद्धतीत जमीन आसमानचा फरक जिल्ह्यातील जनतेला बघायला मिळाला. कारण काळम पाटील यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सांगलीत आल्यानंतर रस्त्यावर उतरून काम करायला सुरुवात केली. भेसळयुक्त आणि मापात पाप करून राजकीय बुरख्याड पेट्रोल डिझेलची विक्री करणाऱ्या पेट्रोल पंपावर धाड टाकून काळम पाटील यांनी आपली धडाडी दाखवून दिली. त्या अगोदर त्यांनी वाळू माफियांना चांगलाच आपला हिसका दाखवला. समाजात बेकायदा कृत्य करणाऱ्यांना वठणीवर आणताच त्यांनी समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न देखील केला. मग ती भीमा कोरेगाव दंगलीनंतर सांगली जिल्ह्यात निर्माण होऊ पाहणारी परिस्थिती हाताळण्यासाठी आयोजित केलेली सांगली येथे सद्भावना रॅली असो अथवा केरळच्या निराधार पूरग्रस्तांच्या साठी जिल्ह्यातील दानशूर संस्था व्यक्तींकडून मदत गोळा करून ती तातडीनं केरळसाठी पाठवणे असो, जिल्हाधिकारी असा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चक्क वयाच्या 86 गाठत असलेल्या आजीबाई देखील जिल्हाधिकाऱ्यांचं तोंड भरून कौतुक करताना थकल्या नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक बाबतीत विजयकुमार काळम पाटील यांनी जीव ओतून आणि वेळेची भुकेची तमा न बाळगता प्राणपणानं काम केलं. जिल्हाधिकारी म्हटलं की तो रुबाब, तो गर्व असा कुठं ना कुठं तरी लपलेलाच आजपर्यंत आम्ही पाहिला. पण या सर्व गोष्टींना फाटा देत जिल्हाधिकारी देखील सर्वसामान्यांच्यातलाच आहे. मीही तुमच्यातलाच एक आहे, मीही तुमची कामं करण्यासाठीच आहे असं वारंवार त्यांनी दाखवलं. कुणीही कोणाची निंदा करो किंवा कोणी कुणाचं कौतुक करो, साहेबांनी फक्त आणि फक्त आपलं कामच केलं. कुठल्याही व्यक्तीला आपल्यापासून दूर नाही केलं. जिल्ह्यातील आपल्या सर्व सहकाऱ्यांना एक दिलानं सोबत घेऊन जनतेची सेवा कशा प्रकारे करायची याचा त्यांनी वस्तुपाठ सर्वांना घालून दिला. समोर आलेल्या फायलींचा निपटारा केल्याशिवाय जेवण आणि सुट्टी नाही या त्यांच्या भावनेनं त्यांचे दुपारचे जेवण कधी 4च्या आत मला तर वाटत नाही झालं असावं. सुट्टी रात्री 8च्या आत झाल्याचं आम्हा तमाम पत्रकारांना कधी दिसलं नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फारसं आठवत नाही.
अशा प्रकारे धडाडीनं आपलेपणानं जनतेची सेवा करणाऱ्या विजयकुमार काळम पाटील यांना काल पुणे विभागातील आदर्श जिल्हाधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील जनतेला जो आनंद झाला तो अवर्णनीयच आहे. कारण हा पुरस्कार जणू आपल्यालाच मिळाल्याची प्रत्येकाची भावना होती. कारण एखाद्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी एवढं जीव ओतून काम करताना सांगली जिल्ह्यातील लोकांनी पहिल्यांदाच पाहिले. त्यामुळेच काळम पाटील सरांना आदर्श जिल्हाधिकारी म्हणून जाहीर केल्याचं समजता चक्क 86 वर्षाची वृद्धा देखील काळम सरांचा सत्कार करण्यासाठी आली. तिने डोळ्यातून अश्रू डाळत जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. यातच काय ते सर्व आलं. त्याबरोबरच काळम पाटील यांच्यामुळे सांगली जिल्ह्यातील आदर्श जिल्हाधिकारी ठरल्याचा मान पहिल्यांदाच मिळतोय आणि त्याची नोंद जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी करावी लागेल. असं ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचं काम अवर्णनीय आहे. अशा या कर्तव्यदक्ष आणि धडाडीच्या जिल्हाधिकाऱ्याला जागर परिवारातर्फे मानाचा मुजरा. ब्युरो रिपोर्ट. महानगरपालिकेला माननीय जिल्हाधिकारी सरांनी भरपूर मदत केली आहे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये. महानगरपालिकेमध्ये निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी सरांनी भरपूर कष्टही घेतलेले आहेत. त्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शनही केलेलं आहे. विशेषतः स्वच्छ सर्वेक्षणच्या अनुषंगाने जे काही गेल्या वर्षांनी विविध उपक्रम राबवले त्याच्यामध्ये सरांनी स्वतः सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सगळे कर्मचारी ह्याच्यात हिरारीने सहभागी झाले होते. त्याबरोबर एनजीटीनं जे काही डायरेक्शन दिले होते त्याचा ठराव लवकर पास होत नव्हता आमच्याकडून. तो ठराव पास करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब स्वतः महानगरपालिकेत येऊन त्यांनी महापौरांना आणि सर्वांना सूचना केल्या होत्या. त्यामुळे सुद्धा ठराव लवकर पास झाला. असे भरपूर कामं आहेत. रस्त्याची कामं आहेत. रस्त्यासंदर्भात सुद्धा बऱ्याच वेळा जे काही आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीमध्ये ट्रीटमेंट आम्ही सर्व रस्त्यांच्या वरती केली. हे सुद्धा एक फार मोठं सरांनी महानगरपालिकेमध्ये केलेलं त्यांचं जे काही अनुभव आहे त्याच्या अनुषंगानं आम्हाला ज्या काही सूचना दिल्या त्याची नक्कीच फलश्रुती आपल्याला दिसते. जे गौरवोद्गार या ठिकाणी काढलेले आहेत त्याबद्दल तुम्ही निश्चितच त्याचा ऋणी आहे. कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याच्या असणाऱ्या करिअर ग्राफमध्ये महापालिकेचा खूप मोठा वाटा असतो, नगरपालिकेचा खूप मोठा वाटा असतो. कारण लोकांना डायरेक्ट सुविधा देणारे हे 2 युनिट असतात. त्यामुळे त्यांनी केलेलं जे काम आहे काही मर्यादा निश्चित त्यांच्या आहेत. कारण मलाही स्वतःला काही मर्यादा आल्या होत्या, मी त्या फेस केलेल्या आहेत. त्यामुळे मर्यादा नाही थोड्या बाजूला ठेवल्या तरी निखळ मनाने ज्यावेळेस आपण एखादं मूल्यांकन करतो की या अधिकाऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे तर त्या ठिकाणी निश्चितच मी त्यांना अभिनंदन करून धन्यवाद देईन की आपण सर्वतोपरी आणि सर्व शक्तीने आपलं या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि राज्य शासनाला सुद्धा मी एक मध्ये रिपोर्ट पाठवला त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मी त्यांचंही पुन्हा अभिनंदन करतो. आणि याचाच परिपाक म्हणून आज शासनाने उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून एक मोठा माझ्या आयुष्यातला सन्मान केलेला आहे. त्याबद्दल मी शासनाचं जनतेचं देखील ऋण व्यक्त करतो. साधारणतः आपण जर मागच्या आलेखाकडे जर पाहिलं तर साधारणतः 19 महिन्यापूर्वी मी या ठिकाणी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेला हा भागही मला नवीन होता. परंतु आज लाखो रिलेशन्स या सांगली जिल्ह्यामध्ये माझ्या सर्व बंधू भगिनींशी माझे तयार झालेले आहेत. आपण जर बघितलं तर शासकीय काम करत असताना काही शासकीय कामं अशा असतात की जे करावंच लागतात.
त्यात पर्याय नसतो, पण ते किती कार्यक्षमतेने केले जातात ह्याला खरं मूल्य असतं. सातबारा संगणकीकरणाचा उल्लेख या ठिकाणी करतो की आम्ही 8,33,000 सातबारा हे अवघे 4-4.5 महिन्यामध्ये संगणकीकृत केले आणि आज बरेचसे सातबारे आम्ही क्लाउडवर टाकलेले आहेत. स्कॅनिंगच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर 1,06,32,000 आमचं स्कॅनिंग हे जिल्ह्याचं राज्यातलं सर्वात मोठं स्कॅनिंग आहे. थोडंसं आणखी आपण जर इतर गोष्टीकडे बघितलं तर माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला तुम्हाला काही शेड्यूल बघायला मिळतात. हे सर्टिफिकेट म्हणजे एक जनतेने आमच्या कामाला दिलेली पावती आहे की आम्ही जनतेचे कामं केलेत याचा हा प्रतीक आहे. ISO जे आम्हाला मिळालेलं आहे ते भारतातलं एकमेव कार्यालय आहे की ज्या कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण 5 SDO ऑफिसेस आणि 10 तहसील ह्या संगणकीकृत येतात. आणि नुसतं संगणकीकृत नाही तर ISO अंतर्गत ज्याही जबाबदाऱ्या त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत आम्ही पूर्ण करतोय. आणि त्याचाच परिणाम म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये कमीत कमी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते किंवा मंत्रालयात किंवा लोकप्रतिनिधीकडे गर्दी मिळते. पुणे ISO आम्ही त्या ठिकाणी केलेले आहे. तसंच बायोमॅट्रिक्स देखील आम्ही चांगलं परिणाम करणार होतोय. त्या सगळ्या शासकीय योजना झाल्या. त्यामध्ये जलयुक्त शिवारचा उल्लेख आपण नेहमीच करता. आज जलयुक्त शिवारमध्ये राज्यामध्ये आपण प्रथम आहे. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर नुसत्या शासकीय योजना पूर्ण करून कोणत्याही अधिकाऱ्याचा परफॉर्मन्स हा समाजापुढे चांगला जात नाहीये. त्याच्याबरोबर समाजाच्या ज्या खऱ्या गरजा येतात, खरी तहान कुठं समाजाला लागली ही त्याला समजली पाहिजे. आणि आम्ही एक ग्रामीण भागातला व्यक्ती म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी, मग त्यात RDC आहे, सर्व आमचे जिल्हाधिकारी बरोबर असणारा तहसीलदारांचा SDOचा स्टाफ आहे, SDO आहेत, त्यांनी एक बघितलं की नेमकी समाजाची गरज काय. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये रेतीमधून जे मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावरती अपघातात मरण पावायचे, तसंच रातोरात श्रीमंत व्हायचे, गुंडागर्दी वाढायची, खून व्हायचे, या सगळ्या गोष्टीवरती आम्ही परिणामकारक असं रेतीवरती आक्रमण केलं आणि आज सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगला संदेश दिलेला आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर या जिल्ह्यामध्ये आम्ही आरोग्याला महत्व दिलं. आरोग्याशातून बऱ्याच योजना आपण या ठिकाणी राबवल्या. यामध्ये होप नावाचा कार्यक्रम केला. त्या होपमध्ये साधारणतः आपण 550 ते 600 हृदय शस्त्रक्रिया मोफत केलेल्या आहेत, अँजिओग्राफी केलेल्या आहेत, अँजिओप्लास्टी केलेल्या आहेत. अशा असंख्य योजना, असंख्य लोकांचे ऑपरेशन्स या होप खाली आपण केलेले आहेत आणि लोकांची दुवा घेतलेली आणि तीच दुवा आज एक अभेद भिंत म्हणून माझ्या पाठीमागं उभा आहे. त्याचप्रमाणे गोल्डन अवर्स ऍप नावाचं एक ऍप डेव्हलप केलं. हे ऍप डेव्हलप करताना माझ्या मुलांनी सगळ्यांनी मला मदत केली आणि NICने मदत केली. या गोल्डन ऍपमुळे सुद्धा अनेक लोकांची प्राण वाचायला मदत झालेली आहे. मध्ये कोथळी प्रकरणामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी देखील लोकांसमोर आपण निर्भीड छातीने गेलो. त्यांना आपण सांगितलं की घडलेली घटना ही निश्चितच अत्यंत गैर आहे, अमानवी आहे, परंतु अशा ठिकाणी देखील सामाजिक शांती ठेवायला पाहिजे म्हणून आपण सद्भावना यात्रा रॅली काढली आणि या रॅलीमध्ये सर्वच पक्षांचे, सर्व समाजाच्या घटकांचे, सर्व धर्माचे 1-2 नाही 35,000 जनसमुदाय होता. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्याच्यातून एक लक्षात येतं की समाजाला काय पाहिजे आपण बघितलं. इव्हन बालगाव आश्रमामध्ये जो वर्ल्ड रेकॉर्ड आपण 4 वर्ल्ड बुक मध्ये केलेला आहे, हा देखील वर्ल्ड रेकॉर्ड कायम आपल्या सांगलीकरांच्या आणि भारतीयांच्या स्मरणात राहील की त्या ठिकाणी एक दुर्मिळ भागामध्ये, रिमोट भागामध्ये आपण हे रेकॉर्ड केलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मला यातून असं वाटतं की शासकीय योजना तर नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आहेत सगळ्या सहकार्याच्या मदतीने, पण त्याच्या व्यतिरिक्त जनतेला काय पाहिजे आहे हे आपण पाहिले. पत्रकारांच्या बाबतीमध्ये देखील मी इथे मुद्दाम उल्लेख करतो की चांगल्या गोष्टीला अत्यंत निर्भीडपणे आणि छाती ठोकपणे पाठिंबा देऊन समाजापुढे चित्र मांडणारा आज आमचा पत्रकार बंधू आहे. आमदार, खासदार याचे देखील सर्वतोपरी सहकार्य लाभलेलं आहे. कारण शेवटी त्यांच्या सहकार्याशिवाय प्रशासन हे तितकं सुकर चालत नाहीये. आणि महत्वाचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे ती म्हणजे जनता, की जनतेच्या असणाऱ्या चेहऱ्यावरती ज्या दिवशी मी समाधान पाहिलं, एक संतोष पाहिला, जाताना एक हास्य पाहिलं, ती माझी खरी मिळकत होती आणि ते पुढेही तीच माझी खरी मिळकत राहणार आहे. म्हणून या असणाऱ्या सांगली जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक हा डायरेक्ट कलेक्टरला ऍक्सेस करू शकतो. हा इतिहास आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. रात्री 12 वाजताही कोणाचा फोन येतो, 1 वाजताही फोन येतो, आपण सर्वांचे फोन घेतो आणि जेही काम आहे ते त्याच मिनिटाला निपटारा करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपण काम करतो सगळे. म्हणून आज या ठिकाणी आपल्याला हे एक चांगलं रिवॉर्ड आम्हाला दिला गेलेलं आहे. मुख्यत्वे 3 लोकांचा उल्लेख या ठिकाणी मला करणं अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये आपले महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील आमची भूमिका समजून घेतली, वेळोवेळी त्यांनी सहकार्य केल्याने. आमचे असणारे महसूल मंत्री चंद्रकांत दादा यांचं देखील अत्यंत मोलाचं सहकार्य वेळोवेळी, एवढंच नाही तर भविष्यातही आम्हाला लाभणार आहे. आणि यानंतरचा जो उल्लेख आहे तो उल्लेख म्हणजे आपले
अतिरिक्त अपर मुख्य सचिव श्री प्रवीणसिंह परदेसाहेब यांचाही करणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळी जिल्ह्याचा एखादा प्रश्न अडला त्यावेळेस आम्ही त्यांना फोन केला की साहेब एवढं आमच्या जिल्ह्याचं करावं लागणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांच्या असणाऱ्या मदतीने आणि ज्यांच्या असणाऱ्या पूर्ण सहकार्याने आज हा रथ इथपर्यंत आलेला आहे. तो म्हणजे आमचे आरडीसी आहेत, सर्व डिप्टी कलेक्टर आहेत, तहसीलदार आहेत आणि जिल्ह्यातल्या 57 डिपार्टमेंटचे सर्व प्रमुख आहेत. या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. म्हणून मी शेवटी या ठिकाणी एक सांगेन की एक भगवद्गीतेमध्ये आपण ज्यावेळेस आपण एखादी पंक्ती वाचतो त्यातच मला असं एक वाक्य आठवलेलं आहे की है कर्मयोग ही योग बडा, है कर्मयोग ही योग बडा, ये सच्चाई ये गीत आहे. स्वतःचं कर्म करत राहणं हीच खरी ईश्वर पूजा असं मी मानतो. आणि खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातल्या 32 लाख ईश्वराची पूजा करण्याची एक संधी शासनाने मला दिली, तर मला ती करण्याची एक चांगली म्हणजे संधी मिळाली. त्यामुळं मी शासनाचे आणि ईश्वराचे आभार मानतो. शेवटी मी एवढंच सांगेन की सन्मान हे मिळत असतात, परंतु सन्मानापेक्षा स्वतःच्या मनाचं समाधान हे शेकडो पटीने महत्वाचं असतं. आपल्याला एखाद्याने सन्मान जरी दिला तरी देखील त्या सन्मानाबरोबर ज्या लोकांचे जीवन आपण फुलवले, ज्या लोकांच्या जीवनामध्ये आपण आशेचे किरण निर्माण केले, ज्यांचं जीवन हे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जात होतं त्यांना मदत करण्याचा जो प्रयत्न केला ही खरी आपली अचिव्हमेंट आहे. म्हणून मी एकच सांगेन की या जिल्ह्यामध्ये मी खूप काही शिकलो, खूप काही लोकांनी प्रेम दिलं, पुढेही देता येतं. सकाळपासून बघितलं की एक सेकंद देखील माणूस बाजूला सरकत नाहीये, हीच खरी आपली पावती आहे. म्हणून मी जनतेचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि एवढंच सांगेन की जेव्हा जेव्हा सांगली आयुष्यामध्ये शब्द येईल त्यावेळेस ते माझं गाव असेल, तो माझा जिल्हा असेल आणि ते माझे बंधू भगिनी असतील, एवढं मी आदरपूर्वक सांगतो. नाही, आता तुम्ही या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. महत्वाचं म्हणजे 50-60 किलोमीटर प्रवास करून एक 86 वर्षाची आजी तुमच्या समोर आली. तिला कुठेतरी वाटलं की आपल्याला जे रोखठोकपणे आपल्याला सहकार्य करेल असे अधिकारी समोर आहेत. तुम्हाला काय वाटलं त्या आजींचा मी आशीर्वाद घेतला, तुम्ही पाहिला असेल. शेवटी आशीर्वाद ही एक खूप मोठी शक्ती असते. त्यांनी एके दिवशी अशाच माझ्याकडे आल्या होत्या आणि एक पिशवी होती हातामध्ये त्यांच्या. मला वाटलं की त्यामध्ये कागद असतील आणि ते कागद मला दाखवतील आणि त्यांचं काहीतरी काम सांगतील. ही गोष्ट आहे ज्यावेळेस केरळला एक आपत्ती आली त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी 20,000 रुपयाच्या असणारं जे चलन आहे, चेक नव्हता तो चलन आहे, ते माझ्याकडे आणून दिलं होतं आणि ते म्हणले पैसे मोजा. म्हणले पैसे आजी तुम्ही कशासाठी देतायत जिल्हाधिकाऱ्यांना? नाही म्हणले बाळ तुला हे पैसे मी यासाठी देतोय की केरळमध्ये खूप मोठी आपत्ती आलेली आहे आणि त्याच्यासाठी मला पैसे पाठवायचे. तर त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं की ज्या आईला मी ओळखत नाहीये त्यांनी माझ्या पुढे 20,000ची थैली ठेवावी. त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे कुलकर्णी म्हणून सोबती होत्या पण त्या बेडवरती होत्या असं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी देखील 10,000 रुपये पाठवले होते. म्हणून त्यांना ज्यावेळेस मी आज बघितलं मला त्या प्रसंगाची आठवण आली की ज्यांनी निरपेक्ष सेवा या मानवजातीची केलेली आहे त्याच माझ्याकडे आज मला गुच्छ देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं कोणतंही काम माझ्या माझ्याकडे नव्हतं. तर एक यामध्ये खऱ्या अर्थाने ही खरी ब्लेसिंग आहे, हा खरा आदर आहे, ही खरी आपल्याला मिळालेली कामाची पोच पावती आहे. म्हणून मी त्यांचं देखील या ठिकाणी आज आशीर्वाद घेतलेला आहे. एकूणच आपली पदोन्नती झालेली आहे आणि सांगलीकरांचा थोडक्यातच आपण निरोप घेणार आहे. नेहमीच सांगलीकरांना लक्षात ठेवाल कारण सांगली ही अख्ख्या भारतातच प्रसिद्ध आहे. कधी राजकारणात आहे, कधी वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी आहे. इथलं हळदीचं पीक असेल, वेगळ्या वेगळ्या गोष्टी. काय म्हणायचं तुम्हाला सांगलीबद्दल आपला प्रवास? मी एका हिंदी चांगल्या शेअरमध्ये सांगतो, खूप चांगलं एक गाणं आहे, त्या गाण्याच्या ओळी मला या ठिकाणी आठवतात. त्यात असं म्हटलेलं आहे की एखादं ठिकाण आवडल्यानंतर माणसाच्या मनाची अवस्था काय असते. रुक जा रे रुक जा यही पे कहीं, जो बात यहाँ है वो कहीं पे नहीं. असं म्हणण्याची मला नक्कीच या ठिकाणी जाणीव आहे की जी गोष्ट इथं मला मिळाली, जे प्रेम इथं मला मिळालं, जो जिव्हाळा इथं मिळाला, जो आदर मिळाला आणि जो सन्मान मिळाला, तो सन्मान मी आयुष्याच्या शेवटपर्यंत माझ्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये ठेवेन. आणि एवढंच नाहीये तर सांगलीबद्दल जर सांगायचं झालं तर मी सुरुवातीलाच म्हणलं की सांगली हे माझं गाव आहे, सांगली हा माझा जिल्हा आहे. या भावनेनेच मी पुढेही काम करेन. मला या ठिकाणी सचिव स्तरावरती प्रमोशन हे 1 तारखेला झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु काही इतर गोष्टी असतात ज्याची नियमाप्रमाणे पूर्तता करणं आवश्यक असतं. त्यामुळे कदाचित काही दिवसामध्ये सचिव स्तरावरील किंवा सचिव स्तरावरती असणारी पदस्थापना आपल्या असणारे जे शासन आहे ते देणार आहे. त्यावेळेस देखील मी नक्कीच सर्वांचे आभार मानणार आहे. पण जोपर्यंत मी जिल्हाधिकारी असेल तोपर्यंत जिल्हाधिकारी म्हणून शेवटच्या मिनिटापर्यंत
त्याच भावनेने, ज्या भावनेने 19 महिने काम केलेलं आहे त्याच भावनेने काम करेन आणि सर्वांचा आभारी राहील. बोला. त्याची बुद्धी झाली फार वाईट झालं. वाईट झालं ते सांगली जिल्ह्याचं वाईट झालं. सांगली जिल्ह्यासाठी असा प्रशासन पाहिजेच आणि सगळ्यांनी मिळून तक्रार करून त्यांची पदवी कॅन्सल केली तर फार उत्तम होईल. पण कोण करणार? मुख्यमंत्री करणार की? हा? मुख्यमंत्री करणार की? करणार. हो. मग आता ते अनाकच करायचं. हे पाठवतेच की ट्विटरला पाठवतेच लगेच मुख्यमंत्र्याच्या. तुम्ही कळवा त्यांना. तुम्ही त्यांना कळवा. मुख्यमंत्र्यांना मी सांगतो फडणवीसांना सांगा बदली कॅन्सल करा असं फडणवीस साहेबांना सांगा. काय त्यांचं नाव? फडणवीस. देवेंद्र फडणवीसांना सांगा आम्ही सांगलीकडे सोडत नाही आणि त्यांना म्हणून सांगा. आणि तुम्ही तसं कळवा त्यांना पत्रकार लोकांनी. खरोखर हा माणूस फार चांगला आहे. तुम्हाला काय अनुभव आहे? मी पहिल्यांदाच आलोय. पाहिजेत का नाही? सांगली जिल्ह्याचं जर कल्याण व्हायचं असलं तर हाच माणूस सांगलीला पाहिजे कलेक्टर